ठाणे एसटी डेपोच्या दुरवस्थेवरून शिवसेना आक्रमक. 15 दिवसात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राची लाल परी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे स्टेशन येथील डेपोची आज पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी डेपोची झालेली भीषण दुरावस्था पाहून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या पाहणी दौऱ्यावेळी ठाणे विभागाचे मुख्य नियंत्रक सागर पळसुळे व डेपो मॅनेजर अरुण वाघुले यांच्यासह त्यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख अनिश गाडवे, महानगर संघटक महेश कदम, उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख, समन्वयक संजय तरे, ठाणे महापालिका नगरसेवक शहाजी खुपसे, संजय दळवी, विभाग प्रमुख माया पाटील, प्रशांत सातपुते, हेमचंद्र राठोडेकर, राजू शिरोडकर, अमोल हिंगे, गिरीश राजे, शशिकांत कालगुडे, राजू मोरे, रमेश शिर्के, व्यंकट कांबळे, भालचंद्र देसाई, प्रतीक राणे, लहू सावंत, इतर विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, ठाणे शहर संघटिका अनिता प्रभू, योगिनी चोबळ, सुनंदा देशपांडे, रसिका सुभेदार, कल्पिता पाटील, अर्पणा भोईर, कांता पाटील, अर्चना शाहीर व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डेपोमध्ये समस्यांचा डोंगर आणि अधिकाऱ्यांची अगतिकता पाहणी दरम्यान प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची वानवा, पंख्यांचा तुटवडा आणि बसायला योग्य व्यवस्था नसल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे डेपोच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा सडा पाहायला मिळाला. अतिशय दुर्गंधी असलेला महिला शौचालयात बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारले जात असल्याचे निदर्शनास येताच राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पैसे घेणे बंद करण्याचे आदेश दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तासनतास रांगेमध्ये राहावे लागत असून त्यासाठी वाढीव पैसे उकळले जात असल्याचे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की या ज्या सार्वजनिक वाहतूक आहे ती वापरा. उदाहरणार्थ रेल्वे असेल, रेल्वेची दरवाढ झालेली आहे, ते कमी करत नाहीत. कालच मी बघितलं सीएनजी कुठेतरी त्या विदर्भामध्ये त्याचं वाटप झालं. ठाण्यामध्ये सुद्धा सीएनजी बसेस आल्या, परंतु कालच सीएनजीचे रेट सुद्धा वाढले. आणि तुम्ही बघितलं असेल तर पेट्रोलच्या दराची जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा जीएसटी असेल किंवा इतर टॅक्सेशन असेल हे गव्हर्नमेंट किंवा केंद्राकडे जातात. त्यातले जर पैसे मला वाटतं हे करून ह्या प्रवाशांना जर सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्की त्यातून मार्ग निघेल. परंतु त्यांना मार्ग काढायचा नाही, कारण त्यांना दौरे करायचे, हे सर्व पैशाची उधळपट्टी करायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांना वेळ नाही आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा जे काही निर्णय आहेत ते घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. आणि म्हणून हे सरकारला मला वाटतं खाली खेचण्याची गरज आहे.